आवाज येतोय का मयूर? कॅन यू कन्फर्म? आवाज येतोय का? कन्फर्म कर. डीएनए टाइप कर आवाज येत असेल तर. डीएनए टाइप करा आवाज येत असेल तर. है ना? जर माझा आवाज येतोय क्लिअर सर्वांना, टाइप डीएनए. ऑनलाईन. ओके, ठीक. पीपीटी रिडेबल आहे, आवाज क्लिअर. सो नाउ वी आर गोइंग टू टॉक अबाउट स्ट्रक्चर ऑफ डीएनए. है ना? आता आपण हा जो पॉइंट आहे तर तो जो डिस्कस करतोय तर हा पॉइंट बेसिकली कोणी सांगितलेला आहे आपल्याला? है ना? विच सायंटिस्ट गिवन अबाउट द स्ट्रक्चर ऑफ डीएनए? कॅन यू टेल मी? कोणत्या सायंटिस्टने सांगितलं आपल्याला स्ट्रक्चर ऑफ डीएनए बद्दल? यस, द सायंटिस्ट, है ना, विच गिव्स स्ट्रक्चर ऑफ डीएनए. आपण प्रिव्हियस स्लाइड वर बघितला. कोणता सायंटिस्ट आहे? वॅटसन अँड क्रिक. क्रिक अंकल. क्रिक अंकल आणि वॅटसन अंकल दोघांनी मिळून काय सांगितलंय? है ना, स्ट्रक्चर ऑफ डीएनए. त्यांनी या सगळ्यात पहिले काय सांगितलं? द डीएनए इट इज मेड अप ऑफ पॉलीन्यूक्लियोटाइड चेन. डीएनए जो आहे, यस, इट इज मेड अप ऑफ व्हॉट? पॉलीन्यूक्लियोटाइड चेन. डीएनए कशापासून बनलेला आहे? पॉलीन्यूक्लियोटाइड चेन पासून. है ना? बरोबर. तर टू पॉलीन्यूक्लियोटाइड चेन आहे, एक नाही. है ना? देयर विल बी टू पॉलीन्यूक्लियोटाइड. डीएनएचं स्ट्रक्चर, यस, आपण या ठिकाणी अंडरस्टँड करतोय. सपोज हियर वी कॅन से व्हॉट? दिस इज द वन पॉलीन्यूक्लियोटाइड चेन, दिस इज द अनदर पॉलीन्यूक्लियोटाइड चेन. है ना? तर टू चेन्स आर देयर. टू चेन्स आहे, पॉलीन्यूक्लियोटाइड चेन्स आहे, अँड दे आर कॉइल्ड इन राईट हँडेड फॅशन. त्यांचं काय झालंय? कॉइलिंग. त्याचं काय झालंय? यस, दोन्ही चेन्सचं कॉइलिंग झालंय. आणि हे कॉइलिंग कसं आहे? राईट हँडेड फॅशन मध्ये. यस, अंडरस्टँड करा. ही एक चेन आहे, ही एक चेन आहे, पण असं स्ट्रक्चर आहे का? नाही. कारण इथे काय झालंय? स्ट्रेट. तर डीएनएचं स्ट्रक्चर आपण जे म्हणणार आहे तर ते कसं आहे? यस, सो दिस इज द, ट्राय टू अंडरस्टँड आपण काय म्हणतो डीएनएचं स्ट्रक्चर. सो वेन वी टॉक अबाउट व्हॉट स्ट्रक्चर ऑफ डीएनए, आपण जेव्हा या ठिकाणी स्ट्रक्चर ऑफ डीएनए बद्दल बोलतोय, सो यस, सपोज दिस इज द वन चेन पॉलिन्यूक्लियोटाइड आणि दुसरी या ठिकाणी कशी आहे? अशी चेन. तर अंडरस्टँड करा कन्सेप्ट. आता इथे आपल्याला काय दिसतंय की ही एक चेन अशी चालली आणि ही एक चेन अशी येते, तर दोघं एकमेकांना बऱ्याच वेळा. पण अटॅच आहे का? नाही. दिस इज द 2D डायग्राम, टू डायमेन्शनल डायग्राम. आपण जर थ्री डायमेन्शनल डायग्राम जर बघितली, है ना, तर तेव्हा आपल्याला क्लिअर होईल की या ज्या, है ना, या ठिकाणी ज्या पॉलिन्यूक्लियोटाइड चेन आहे, बरोबर, है ना, साईड चेन आहे, बरोबर, वॉल्स आहे डीएनएच्या, तर त्या कधीही एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही. इट जस्ट लाईक अन लॅडर. आपण एक एक्झाम्पल घेऊ. इथे जवळच पाण्याची टाकी आहे आनंदनगर मध्ये, है ना, माहिती आहे का? जवळच या ठिकाणी पाण्याची टाकी आहे आनंदनगर मध्ये, शंकराचं मंदिर वरती जाण्यासाठी. बरोबर. स्ट्रक्चर ऑफ डीएनए. तर डीएनए स्ट्रक्चर तसं समजतं सर्वांना, है ना? म्हणजे ऍक्च्युअली या ठिकाणी आपण काय म्हणतोय, बरोबर, पण असं आपण नाही काढत. यस, हिअर वी कॅन से अशी एक स्ट्रँड असेल तर दुसरी पण अशी स्ट्रँड आहे, पण असं नाही काढत आपण. आपण काय काढतोय? असं काढतोय. कारण यस, याचं कॉइलिंग पण झालंय. आणि कॉइलिंग कोणत्या साईडला आलंय? बरोबर, तर राईट हँडेड फॅशन. हे ध्यानात ठेवा. ह्युमन डीएनए त्याचं कॉइलिंग झालंय, दोन्ही स्ट्रँडचं कॉइलिंग झालंय राईट हँडेड फॅशन. बरोबर समजतंय? तर दोन्ही दोन्ही ज्या या ठिकाणी स्ट्रँड्स आहेत तर त्या कॉइल्ड आहे. बरोबर. आणि स्ट्रक्चर ऑफ डीएनए आहे ना, या ठिकाणी आपण बघतो त्याचे कॉइलिंग झालं राईट हँडेड फॅशन. पहिली लाईन समजली सगळ्यांना? काय समजलं? दोन चेन आहे, पॉलिन्यूक्लियोटाइड चेन आहे आणि दोन्ही कॉइल झाल्या एकमेकांसोबत. है ना? असं नाही की एकच कॉइल आहे दुसऱ्या सोबत, दुसरी स्ट्रेट आहे. इट इज नॉट लाईक दॅट. दुसरी पण कॉइल्ड आहे पहिल्या सोबत. तर दोन्ही कॉइल झाल्या है ना. आणि मग आपण या ठिकाणी काय म्हणतोय? राईट हँडेड फॅशन. आता पिच ऑफ द हेलिक्स, सेकंड लाईन. हे सगळं कोणी सांगितलं आपल्याला? यस, यू नोज, वॅटसन आणि क्रिक अंकल. त्यांनी काय सांगितलं? पिच ऑफ द हेलिक्स. पिच ऑफ द हेलिक्स किती आहे? 3.4 नॅनोमीटर. आता सर हे काय असतं? पिच ऑफ हेलिक्स म्हणजे काय? बरोबर. पिच ऑफ हेलिक्स म्हणजे काय? तर पिच ऑफ हेलिक्स, है ना, या ठिकाणी काय आहे? यस, अंडरस्टँड करा. सपोज आपण काय म्हणतोय की त्यांचं कॉइलिंग झालंय, कॉइलिंग झालंय, है ना, तर 360 डिग्री, 360 डिग्री टर्न घेण्यासाठी, 360 डिग्री टर्न घेण्यासाठी, है ना, या ठिकाणी त्यांना जो डिस्टन्स लागणार आहे ना, यस, कॉइलिंग करण्यासाठी त्यांना जो डिस्टन्स लागणार आहे, तर तो डिस्टन्स किती आहे? 3.4 नॅनोमीटर. आणि याला आपण या ठिकाणी काय म्हणतो? पिच ऑफ द हेलिक्स. मी येईल परत पिच ऑफ हेलिक्स वर. तुम्ही सध्या इथे ध्यानात ठेवा. पिच ऑफ हेलिक्स, पिच ऑफ हेलिक्स किती आहे? 3.4 नॅनोमीटर. एक नॅनोमीटर म्हणजे किती? एक नॅनोमीटर म्हणजे किती? 10⁻⁻³ नॅनोमीटर आहे. किती लिहू इथे? मायनस. बरोबर आहे, व्हेरी गुड. किती? 9. व्हेरी गुड. किती?
नाही. किती? बरोबर आहे. किती? बोल ना. अरे बोल ना ताई, बोल पटकन. 9, व्हेरी गुड. असं कॉन्फिडेंटली सांगायचं. काय? -9, व्हेरी गुड. किती? -9, -9, -9, -9, -9. काही 8 वगैरे कोणी नाही? 9, -9. सगळे बरोबर. सगळे म्हणताय बरोबर. नॅनोमीटर, नॅनोमीटर म्हणजे काय? -9. व्हेरी गुड. आणि मग अँगस्ट्रॉन मीटर म्हणजे किती? हा काहीतरी सांग काय? -10. -10 सांगते काय? व्हेरी गुड. -12. व्हेरी गुड. मायनस -10 सांगताय. किती? -10. -10. कोणाचा -10 सोडून आन्सर आहे? मला वाटलं तुमचं बायोच चांगलं नाही असं वाटत होतं मला. मला वाटलं तुमचं बायोच चांगलं नाही आहे. बरोबर है ना? एक नंतर 1 सेंटीमीटर म्हणजे किती? बरोबर आहे. 1 मिलीमीटर म्हणजे किती? सर माहिती आहे आम्हाला, तरी पण आम्ही चुका करतो है ना. नंतर 1 मायक्रोमीटर म्हणजे किती? काय? है ना. एक एक नॅनोमीटर म्हणजे किती? मायनस मायनस करेक्ट आहे. बरोबर सांगितलं. 1 पिकोमीटर म्हणजे किती? 10⁻⁻12. आणि नंतर 1 अँगस्ट्रॉन मीटर. 1 अँगस्ट्रॉन मीटर म्हणजे किती? करेक्ट आहे. व्हेरी गुड. सगळे करेक्ट आहे. 10⁻⁻10. तर ध्यानात ठेवायचं. 1 नॅनोमीटर म्हणजे 10⁻⁻9 बरोबर मीटर. आणि नंतर 1 अँगस्ट्रॉन मीटर म्हणजे 10⁻⁻10. म्हणजे फक्त बघा खराब आहे तुमचं, बाकी सगळं चांगलं आहे ना. फिजिक्स चांगलं आहे, केमिस्ट्री चांगलं आहे. गुड. बरोबर. सो आपण आता या ठिकाणी अंडरस्टँड करतोय नंबर ऑफ बेस पेअर. नंबर ऑफ बेस पेअर इन इच. मग अशी आपण बघितलं पिच ऑफ हेलिक्स. पिच ऑफ हेलिक्स म्हणजे काय? तर 1 टन घेण्यासाठी किती डिस्टन्स लागेल? 1 टन घेण्यासाठी 360 डिग्री है ना या ठिकाणी. बरोबर. घेण्यासाठी किती डिस्टन्स लागेल? 3.4 नॅनोमीटर पिच ऑफ द हेलिक्स होता. आणि याच्यामध्ये यस या ठिकाणी अंडरस्टँड करा किती बेस पेअर प्रेझेंट आहे. बेस पेअर आहे. हा दुसरा आहे, हा तिसरा आहे, हा चौथा आहे, 5, 6 आहे, 7 आहे. पेअर आहे याच्यामध्ये यस 3.4 नॅनोमीटर मध्ये 10. नंबर ऑफ बेस पेअर इंच 10 किती आहे? 10. अंडरस्टँड करा. जेव्हा एक बेस पेअर आहे, सपोज हा एक बेस पेअर, तर इथे हा जो अँगल तयार करतो ना, हा किती आहे? 36 डिग्री. बरोबर. किती अँगल तयार करतो हा? 36 डिग्री. आणि मग असे 10 बेस पेअर. 10 बेस पेअर म्हणजे किती होईल? 360. 360 म्हणजे 1 टन कम्प्लीट सर्कल. क्लिअर आहे सगळ्यांना? आणि मग त्याला डिस्टन्स किती लागेल? पिच ऑफ द हेलिक्स किती आहे? 3.4. बघा परत एकदा, ज्यांना नाही समजत अजूनही. बरोबर. काय म्हणतोय मी? अंडरस्टँड का? पिच ऑफ द हेलिक्स डीएनए डिस्टन्स है ना, की जे एक कॉइलिंग कंप्लीट करण्यासाठी लागेल, 1 टर्न कंप्लीट करण्यासाठी लागेल, 360 डिग्री अँगल कंप्लीट करण्यासाठी लागेल, एक सिक्स सर्कल कंप्लीट करण्यासाठी लागेल. तर ते किती आहे? यस या ठिकाणी आपण बघतोय त्याच्यामध्ये ते डिस्टन्स आहे 3.4 नॅनोमीटर. नॅनोमीटर म्हणजे तुम्ही करेक्ट सांगितलं, 10⁻⁻9 मीटर. आणि त्यालाच आपण जेव्हा अँगस्ट्रॉन मीटर मध्ये कन्वर्ट करतो तेव्हा यस 34 अँगस्ट्रॉन मीटर म्हणजे यस 10⁻⁻10. करेक्ट आहे. नंबर ऑफ बेस पेअर इन इच टर्न. प्रत्येक टर्न मध्ये किती बेस पेअर आहे? 10. आणि डिस्टन्स बिटवीन ऍडजस्टंट बेस पेअर हे खूप महत्वाचं आहे. डिस्टन्स बिटवीन ऍडजस्टंट बेस पेअर किती आहे? हे डिस्टन्स. दोन बेस पेअर मधलं डिस्टन्स. तर ते किती आहे? 0.34 नॅनोमीटर. आता इथे कन्फ्युजन होतं. पिच ऑफ द हेलिक्स किती आहे? 3.4 नॅनोमीटर. हे डिस्टन्स बिटवीन ऍडजस्टंट बेस पेअर किती आहे? 34 नॅनोमीटर. यालाच आपण म्हणतोय 3.4 अँगस्ट्रॉन मीटर. त्याच्यामुळे जे विचारले तुम्हाला ऑप्शन्स ते नॅनोमीटर मध्ये, अँगस्ट्रॉन मीटर मध्ये, का मीटर मध्ये, त्यानुसार तुम्हाला कॅल्क्युलेशन करायला. यस. जवळजवळ 5 ते 6 प्रकारचे क्वेश्चन येतात नीटला. मी सांगितलं तुम्हाला ऑलरेडी. माहिती सगळ्यांना नीटला किती प्रकारचे क्वेश्चन येतात? 5 ते 6 प्रकारचे. कोणते कोणते प्रकार आहे? क्वेश्चन नाही म्हणत मी, प्रकार म्हणतोय. पहिला प्रकार कोणता आहे? लाईन टू लाईन. लाईन टू लाईन.
दुसरा प्रकार कोणता आहे? ऍप्लिकेशन बेस. तिसरा प्रकार कोणता आहे? टू ऑप्शन सिमिलर. मोर करेक्ट ऑप्शन तुम्हाला चूज करायचं असतं. बरोबर. चौथा प्रकार कोणता आहे? बोलत चला. असर्शन अँड रिझन. असर्शन अँड रिझन. पाचवा प्रकार कोणता आहे? डायग्राम बेस. डायग्राम बेस क्वेश्चन. बरोबर. सहावा प्रकार कोणता आहे? काय? मॅथेमॅटिकल क्वेश्चन. मॅथ्स ज्याच्यामध्ये गुणाकार भागाकार आहे. अजून काय उरलंय? काय? मॅच द कॉलम है ना. मॅच द कॉलम कोणता प्रकार अजून बाकी आहे इम्पॉर्टंट? मॅच द कॉलम. तर असे जे 7 प्रकार आहे जवळजवळ है ना, तर या प्रकारचे क्वेश्चन्स नीटला येतात. आणि याच्यामध्ये एक आहे मॅथमॅटिकल. बरोबर. तर तिथे तुम्हाला सडन फॉर्म्युला अप्लाय करून है ना, सिम्पल कॅल्क्युलेशन आहे. बरोबर. तर यस त्याच्यासाठी याच्या फिगर्स आहेत त्या इम्पॉर्टंट आहे, या कॉन्स्टंट आहे, या पाठ करायला लागतील है ना. तर काय समजलं आपल्याला? पिच ऑफ द हेलिक्स. पिच ऑफ द हेलिक्स किती आहे सांगा सगळ्यांनी? पिच ऑफ द हेलिक्स 3.4 नॅनोमीटर. नंबर ऑफ बेस पेअर इन इस्टर्न 10 आहे. एका टन मध्ये 10 बेस पेअर आहे. आणि मग डिस्टन्स बिटवीन ऍडजस्टंट बेस पेअर किती आहे? 0.34 नॅनोमीटर. आणि अँगल किती आहे प्रत्येक बेस पेअर मधला? 36. क्लिअर सगळ्यांना है ना. तर हे बेसिक आहे, एवढे पॉईंट आलेच पाहिजे तुम्हाला. यस अंडरस्टँड करा. बॅकबोन ऑफ डीएनए इज फॉर्म बाय द शुगर अँड फॉस्फेट. तर डीएनएचा जो बॅकबोन आहे, डीएनएचा जो बॅकबोन आहे, यस आता ही आपण बघतोय स्ट्रँड आहे, डीएनएची स्ट्रँड आहे. यस दिस इज द स्ट्रँड ऑफ डीएनए. याला जर आपण सेपरेट केलं, तर आपल्याला स्ट्रक्चर कसं अपिअर होतं की ह्या ज्या स्ट्रँड आहे असं ऍक्च्युअली डीएनए नाही आहे समजण्यासाठी आपण सेपरेट केलाय. तर अशी स्ट्रँड आपण सेपरेट केली तर यस आहे ना, इथे काय प्रेझेंट आहे? शुगर फॉस्फेट, शुगर फॉस्फेट, शुगर फॉस्फेट. तर जो बॅकबोन आहे, जी स्ट्रँड आहे है ना, ज्या वॉल्स आहे, तर त्या कशापासून बनलेल्या आहे? शुगर अँड फॉस्फेट. ओके. आणि यांच्यामध्ये कोणता बॉन्ड असणार आहे? शुगर फॉस्फेट किंवा पीडी बॉन्ड. क्लिअर आहे. आणि जे बेस पेअर आहे ते आतमध्ये. बेस पेअर जे आहेत ते कुठे आहे? आतमध्ये है ना. तर बोथ द स्ट्रँड्स आर गेट कनेक्टेड बाय द बेस पेअर है ना, नायट्रोजनस बेस पेअर. आणि मग अंडरस्टँड करा. बरोबर. नायट्रोजनस बेस पेअर आहे प्युरिन्स अँड पिरिमिडिन. प्युरिन्स आर ऑलवेज गोइंग टू बाइंड विथ पिरिमिडिन. प्युरिन नेहमी कोणाला बाइंड करेल? पिरिमिडिन. प्युरिन नेहमी कोणाला बाइंड करेल? पिरिमिडिनला. आपण येऊ त्या पॉईंटवर. पण इथे ध्यानात ठेवा, बॅकबोन. बॅकबोन कशापासून बनलेला आहे? शुगर आणि फॉस्फेट अल्टरनेट. द बेस नायट्रोजनस बेस प्रोजेक्ट इनसाइड. जे नायट्रोजनस बेस आहे तर ते काय आहे? आतमध्ये प्रेझेंट आहे, एकमेकांना जॉईंट आहे, आणि त्याच्यामुळे दोन्ही स्टँड एकमेकांना कनेक्ट असतो. तर दोन्ही स्टँडला कोण कनेक्ट करतो? बेस पेअर. आणि बेस पेअर मध्ये कोणते बॉन्ड असतात? चौथा बॉन्ड आहे आता है ना. जे दोन बेस पेअर आहे, सपोज ऍडेनाइन, इथे आपण काय म्हणू? सपोज हा ऍडेनाइन आहे, ऍडेनाइन थायमाइन सोबत कनेक्ट आहे, तर इथे कोणता बॉन्ड असणार आहे? हायड्रोजन बॉन्ड. ऍडेनाइन ऑलवेज पेअर विथ टी. बरोबर. ए ऑलवेज पेअर विथ टी. टी नेहमी ए सोबत पेअर करेल, ए नेहमी टी सोबत पेअर करेल. आणि त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे? हायड्रोजन बॉन्ड. दोन हायड्रोजन बॉन्ड आहे. आणि जेव्हा सी म्हणजे सायडोसिन आणि गॉनिन कनेक्ट होतील तेव्हा त्यांच्यामध्ये किती बॉन्ड आहेत? 3 हायड्रोजन बॉन्ड. समजतं सगळ्यांना? आपण येऊ त्या पॉईंटवर. द टू चेन बोथ द चेन्स हॅव अँटी पॅरल पोलॅरिटी. आता बघा महत्वाचं, ज्या दोन्ही चेन आहे तर ते एकमेकांना कसे? अँटी पॅरल. पॅरल नाही आहे, अँटी पॅरल आहे. बरोबर. अँटी पॅरल म्हणजे एक जी स्ट्रँड असणार आहे तर ती स्ट्रँड कशी आहे? 3', 5'. आणि जी दुसरी स्ट्रँड आहे तर ती कशी आहे? 5', 3'. पोलॅरिटी म्हणजे चार्जेस रिव्हर्स आहे, अपोजिट आहे, अँटी पॅरल. एक स्ट्रँड कशी आहे है ना? 3', 5'. कोण सांगेल मला 3'चा मिनिंग? 3' म्हणजे करेक्ट आहे काय? 3' म्हणजे जोरात जोरात बोल जरा. यस तिसऱ्या कार्बनला अटॅच असणार आहे. काय अटॅच असणार आहे? तिसऱ्या कार्बनला कोणता ग्रुप अटॅच आहे? हायड्रॉक्सिल ग्रुप. तिसऱ्या कार्बनला कोणता ग्रुप फ्री आहे? हायड्रॉक्सिल. आणि 5', म्हणजे 5'चा मिनिंग काय आहे? 5' ग्रुप फ्री आहे, पण 5'ला कोणता ग्रुप आहे? फॉस्फेट. 5'ला कोणता ग्रुप आहे? फॉस्फेट. आता इथे 5' आहे म्हणजे कोणता ग्रुप फ्री आहे? फॉस्फेट. आता इथे 3' आहे म्हणजे कोणता ग्रुप फ्री आहे? हायड्रॉक्सिल. समजतं सर्वांना? बरोबर. तर यस बोथ द स्ट्रँड्स आर अँटी पॅरल है ना. वन चेन हॅज द पोलॅरिटी 5', 3', अँड देन अदर चेन हॅज द व्हॉट? 3', 5. तर या स्लाइडवर काय समजलं परत एकदा बघा. डीएनएचा जो बॅकबोन आहे, डीएनएची जी स्ट्रँड आहे ती कशापासून बनलेली आहे? शुगर फॉस्फेटने. त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे? पीडीई बॉन्ड, फॉस्फोडायस्ड बॉन्ड. क्लिअर आहे सगळ्यांना?
यस है ना, बेस आतमध्ये प्रोजेक्ट आहे आणि बेस एकमेकांना कनेक्ट आहे, तर दोन्ही स्ट्रँड एकमेकांना कनेक्ट करण्याचं काम कोण करतं? नायट्रोजनस बेसेस, आणि त्यांच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे? हायड्रोजन बॉन्ड. बरोबर. नंतर यस दोन्ही चेन अँटी पॅरलल आहे. पॅरलल आहे का? नाही, अँटी पॅरलल आहे. एक चेन कशी आहे? 3'5'. 3' म्हणजे कोणता ग्रुप फ्री आहे? हायड्रॉक्सिल. 5' म्हणजे कोणता ग्रुप फ्री आहे? फॉस्फेट. आणि दुसरी चेन कोणती आहे? 5', 3'. अगेन बरोबर, रिव्हर्स पोलॅरिटी. क्लिअर होत आहे सर्वांना? बरोबर. पुढे स्ट्रक्चर ऑफ डीएनए मध्ये आपण बघतोय द बेस पेअर, जे आतमध्ये प्रोजेक्ट आहे, द बेस पेअर जे एकमेकांना कनेक्ट आहे ना, दे आर पेअर्ड थ्रू हायड्रोजन बॉन्ड फॉर्मिंग बेस पेअर. ऍडेनाइन इज ऑलवेज गोइंग टू पेअर विथ थायमाइन. ऍडेनाइन नेहमी कोणासोबत पेअर करेल? थायमाइन सोबत. आणि त्यांच्यामध्ये किती हायड्रोजन बॉन्ड आहे? 2. बरोबर. हे मी तुम्हाला प्रिव्हियस स्लाइड पण सांगितलं होतं. आणि सायटोसिन नेहमी कोणासोबत पेअर करेल? ग्वानिन सोबत. त्यांच्यामध्ये त्यांची व्हॅलन्सी किती आहे? 3. हायड्रोजन बॉन्ड किती आहे? 3. बरोबर. सायटोसिनची 3 व्हॅलन्सी आहे, तर मग तो ऍडेनाइन सोबत पेअर होऊ शकेल का? नाही, कारण त्याची 2च आहे. थायमाइन सोबत पेअर होऊ शकेल का? नाही, कारण तो त्याची 2च आहे. तर तो नेहमी कोणासोबत पेअर करेल? ग्वानिन सोबत. म्हणजे काय? तर यस आपण बघतोय ऍडेनाइन आणि ग्वानिन म्हणजे प्युरिन, दे आर ऑलवेज गोइंग टू पेअर विथ पिरिमिडिन. So purine come opposite to pyrimidine and this generate uniform distance between the two strands. आणि त्यांच्यामुळे एक युनिफॉर्म डिस्टन्स तयार होईल, जे की असतं यस या ठिकाणी किती? 2 नॅनोमीटर. तर डीएनए डीएनए यस आपण या ठिकाणी बघतोय डीएनएचं जे स्ट्रक्चर आहे, तर डीएनएचं जे स्ट्रक्चर आहे प्रत्येक ठिकाणी ते किती डिस्टन्स आहे? 2 नॅनोमीटर. नॅनोमीटर म्हणजे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे ना, तर ते डिस्टन्स किती आहे? 2 नॅनोमीटर. क्लिअर आहे सगळ्यांना? इथे एक सायंटिस्ट आहे आता, इरविन चार्गाफ. तर इरविन चार्गाफने एक रूल दिला आहे, त्याला आपण म्हणतो चार्गाफ्स रूल. आणि चार्गाफ्स रूल काय? बरोबर. तर इरविन चार्गाफ नावाचा सायंटिस्ट आहे, त्याने एक रूल दिला आहे. काय रूल दिला आहे? द प्रपोर्शन ऑफ ए इट इज ऑलवेज इक्वल टू टी. कारण ए नेहमी कोणाला बाइंड करणार आहे? टी ला. जेवढे ए असतील तेवढेच किती असतील? नेहमी टी. आणि यस द प्रपोर्शन ऑफ जी इज ऑलवेज इक्वल टू सी. जेवढे जी असतील तेवढे किती असतील? सायडोसिन. बरोबर. देअर फोर ए प्लस जी इट इज ऑलवेज इक्वल टू टी प्लस. तर एक इक्वेशन आपल्याला भेटतंय, प्युरिन इज इक्वल टू पिरिमिडिन, ए प्लस जी इज इक्वल टू टी प्लस सी. बरोबर. किंवा ए प्लस जी डिवायडेड बाय टी प्लस सी इज ऑलवेज कॉन्स्टंट, इज ऑलवेज 1. तर यस चार्गाफ रूल काय आहे? हा रूल ध्यानात ठेवायचा आहे. ए प्लस जी डिवायडेड बाय टी प्लस सी इज ऑलवेज 1. क्लिअर आहे सर्वांना? काय काय सांगितलं इरविन चार्गाफने? जेवढे ॲडेनाइन आहेत तेवढे थायमाइन, जेवढे ग्वानिन आहेत तेवढे सायडोसिन आहे ना. ए प्लस जी इज इक्वल टू टी प्लस सी किंवा ए प्लस जी डिवायडेड बाय टी प्लस सी इज ऑलवेज कॉन्स्टंट. हे कोणी सांगितलं या ठिकाणी? इरविन चार्गाफ. क्लिअर आहे सगळ्यांना? चार्गाफ रूल समजला. आपण काय मॅथमॅटिकल क्वेश्चन सॉल्व्ह करू. बरोबर. पण त्याच्या अगोदर एक फॉर्म्युला देतो आणि त्याच्या अगोदर काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे. याच्यावर लाईन टू लाईन क्वेश्चन येतात. लाईन टू लाईन आलेले सगळे PYQ आहे चारही. बरोबर. काय आहेत? है ना. θ174. तर हे काय आहे? अ बॅक्टेरियोफेज. θ174 एक काय? बॅक्टेरियोफेज. जर मी तुम्हाला विचारलं व्हॉट इज द मिनिंग ऑफ वर्ड बॅक्टेरियोफेज, काय सांगाल? बॅक्टेरियोफेजचा मिनिंग काय? θ174 बॅक्टेरियोफेज. बॅक्टेरियोफेज म्हणजे काय असतं? काहीतरी असतो सर. काय असतं बॅक्टेरियोफेज म्हणजे? गेल्या 11वीला शब्द बॅक्टेरियोफेज म्हणजे असा बॅक्टेरिया का व्हायरस का फंगस? बॅक्टेरियोफेज म्हणजे असा व्हायरस जो कोणाला किल करतो? बॅक्टेरियाला. सो बॅक्टेरियोफेज म्हणजे बॅक्टेरिया नाहीये, कन्फ्युज सगळे. इट इज नॉट बॅक्टेरिया, इट इज व्हायरस. बरोबर. इट इज अ व्हायरस विच गोइंग टू किल द बॅक्टेरिया, बॅक्टेरियोफेज. आणि त्याच्यामध्ये हा सगळ्यात स्मॉलेस्ट, सगळ्यात कमी न्यूक्लियोटाइड आहे, त्यामुळे हे पाठच करायचं. बरोबर. θ174 इट इज स्मॉलेस्ट न्यूक्लियोटाइड. θ174 त्यामुळे सगळ्यात कमी न्यूक्लियोटाइड आहे. किती? 5386. 5386. लाईन टू लाईन क्वेश्चन आहे. द स्मॉलेस्ट आहे ना या ठिकाणी. यस डीएनए कोणामध्ये आहे? आपण म्हणतोय θ174. त्याच्यामध्ये किती बेस आहेत? बेसेस फक्त, बेस पेअर पण नाही म्हणत, बेसेस 5386. नंतर बॅक्टेरियोफेज हा दुसरा बॅक्टेरियोफेज आहे, दुसरा व्हायरस आहे जो बॅक्टेरियाला किल करेल. बॅक्टेरियोफेज लॅमडा, त्याचं नाव काय आहे? लॅमडा. बरोबर. θ174 सगळ्यात स्मॉलेस्ट होता. सेकंड नंबरला आपण बघतोय बॅक्टेरियोफेज लॅमडा, त्याच्यामध्ये किती आहे? 48,502 बेस पेअर आहे. त्याच्यामुळे ऑप्शन मध्ये काय दिलंय? 48,502 बेसेस दिलंय. 48,502 बेस पेअर दिलंय. दॅट ऑप्शन यू टू चेंज. पेअर म्हणजे डबल होऊन जाईल संख्या.
समजतंय का? कधी कधी डायरेक्टली संख्या डबल करून देतील. बरोबर, दॅट ऑप्शन इज ऑल्सो करेक्ट. आणि फक्त बेसच म्हणतील, है ना. तर काय दिलंय व्यवस्था करा, 48,502 बेस पेअर. बरोबर. इकोलाय, इकोलाय म्हणजे स्मॉलेस्ट बॅक्टेरिया. आता बॅक्टेरियामध्ये जो सगळ्यात छोटा डीएनए इकोलाय मध्ये आहे, आणि त्याच्यामध्ये किती बेस पेअर आहे? 4.6 इंटू 10⁻⁶ बेस पेअर. 4.6 इंटू 10⁻⁶ बेस पेअर. 4.6 इंटू 10⁻⁶ बेस पेअर. समजतं जर ना. अँड देन यस, आपण या ठिकाणी बघतोय लास्ट ह्युमन ह्युमन डीएनए. ह्युमन डीएनए प्लस पाहिजे सगळ्यांना. हॅप्लॉइड कंटेंट ऑफ ह्युमन डीएनए इट इज, है ना, 3.3 बिलियन. 3.3 इंटू 10⁻⁹ बेस पेअर. समजतं सगळ्यांना. ह्युमन ह्युमन डीएनए मध्ये किती बेस पेअर आहे? हॅप्लॉइड कंटेंट म्हणतोय मी, नॉट डिप्लॉइड कंटेंट. हॅप्लॉइड कंटेंट मध्ये किती आहे? 3.3 इंटू 10⁻⁹. डिप्लॉइड कंटेंट म्हणजे काय? मल्टिप्लाइड बाय 2 म्हणजे किती होऊन जाईल? 6.6. 6.6 बिलियन बेस पेअर. 6.6 बिलियन बेस पेअर होऊन जाईल डिप्लॉइड कंटेंट. इथे हॅप्लॉइड कंटेंट दिला आहे. हॅप्लॉइड कंटेंट तर 3.3 इंटू 10⁻⁹ है ना, 3.3 बिलियन्स. आणि डिप्लॉइड विचारलं तर 6.6 बिलियन्स. समजतं सगळ्यांना? बेस पेअर बेस पेअर. तर यस, एकदा परत रिकॉल करा. चारी सगळ्यात स्मॉलेस्ट डीएनए कोणता आहे? θ174. त्याच्यामध्ये किती आहे? 5,386 बेस. नंतर सेकंड बॅक्टेरियोफेज लॅमडा, त्याच्यामध्ये किती? 48 बेस पेअर. नंतर तिसरा कोण आहे? स्मॉलेस्ट बॅक्टेरिया इकोलाय. इकोलाय मध्ये किती आहे? 4.6 इंटू 10⁻⁶ बेस पेअर. आणि हॅप्लॉइड कंटेंट ऑफ ह्युमन डीएनए तर त्याच्यामध्ये आपण बघितलं 3.3 बिलियन बेस. येस. आता एक इम्पॉर्टंट फॉर्म्युला आहे जे तुम्हाला मी सांगत होतो, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. तर जर लेंथ ऑफ डीएनए दिली असेल तुम्हाला, डीएनए ची लेंथ किती आहे, आणि जर तुम्हाला नंबर ऑफ बेस पेअर दिले असतील, तर यू कॅन कॅल्क्युलेट डिस्टन्स बिटवीन ऍडजस्टंट बेस पेअर. किंवा नंबर ऑफ बेस पेअर दिले असतील आणि डिस्टन्स बिटवीन ऍडजस्टंट बेस पेअर दिलं असेल, त्याची गरज नाही. माहिती आहे तुम्हाला डिस्टन्स बिटवीन ऍडजस्टंट बेस पेअर किती असतं, है ना, 0.34 नॅनोमीटर. हे कॉन्स्टंट. जर तुम्हाला फक्त नंबर ऑफ बेस पेअर दिले, तर यू कॅन कॅल्क्युलेट लेंथ ऑफ डीएनए. समजताय का? बरोबर. जर तुम्हाला लेंथ ऑफ डीएनए दिली, तर तुम्ही काय काढू शकता? बेस पेअर. जर तुम्हाला नंबर ऑफ बेस पेअर दिले, तर तुम्ही काय करा? कॉन्स्टंट आहे. बरोबर. तर फॉर्म्युला काय? लेंथ ऑफ डीएनए इज इक्वल टू नंबर ऑफ बेस पेअर. टोटल डीएनए ची लेंथ किती आहे, है ना, त्याची लेंथ किती आहे, बरोबर, हाईट किती आहे. आणि हे जर आपण कॅल्क्युलेट केलं, तर काय माहित पाहिजे आपल्याला? बेसिकली किती बेस पेअर आहेत एखाद्या डीएनए मध्ये, किती बेस पेअर आहे मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स बिटवीन ऍडजस्टंट बेस. बरोबर. आपण एक एक्झाम्पल सॉल्व्ह करू. नंबर ऑफ बेस पेअर इन ह्युमन. आता काय दिलंय? नंबर ऑफ बेस पेअर इन ह्युमन. तर बेस पेअर किती आहे? 6.6 बिलियन. आताच सांगितलं मी. अप्लाइड कंटेंट मध्ये किती होते? 3.3. यस, 3.3 बिलियन. आणि डिप्लॉइड मध्ये किती आहे? 6.6 बिलियन. बरोबर. नंबर ऑफ बेस पेअर समजले आपलं. सो नंबर ऑफ बेस पेअर माहिती आहे 6.6 बिलियन. तर मग आता मला सांगा लेंथ ऑफ डीएनए, आपल्या डीएनएची लेंथ. आपल्या डीएनएची लेंथ आपण या ठिकाणी काय करू? 6.6 बिलियन प्लाइड बाय 0.34 इंटू 10⁻⁹ कारण ते काय? डिस्टन्स बिटवीन ऍडजस्टंट. तर सरळ सरळ इथे 10⁻⁹ 10⁻⁹ कळलं झालं. यस, 6.6 इंटू 0.34. तर आन्सर काय येईल? 2.2 मीटर. तर आपल्या डीएनए ची लेंथ किती आहे? 2.2 मीटर. आपल्या डीएनए ची लेंथ किती आहे? 2.2 मीटर. माझी हाईट जर मीटर मध्ये मोजली मी, तर माझी हाईट किती आहे? 1.7 मीटर. माझी हाईट किती आहे? 1.7 मीटर. तुमची तर बोलतच नाही मी, तुमच्याहून कमी आहे. बरोबर, तुमच्याहून कमी आहे. पण आपल्या डीएनए ची लेंथ, आपल्या डीएनए ची हाईट किती आहे? 2.2 मीटर. म्हणजे एक डीएनए उंच आहे. समजतोय का? त्याची जी लेंथ आहे, बरोबर, तर ती 2.2 मीटर आहे. बरोबर. आणि एवढा मोठा डीएनए, 2.2 मीटरचा डीएनए. आणि असे किती डीएनए? 46 डीएनए. बरोबर. समजतंय का? किती डीएनए? किती डीएनए? 23 पेअर. 23 पेअर म्हणजे किती झाले? येस, 46 डीएनए. आपण कुठे टाकतोय? एका सेलमध्ये पण कुठे टाकतोय?
एका सिंगल न्यूक्लियस मध्ये. बरोबर, त्याची लेंथ किती आहे? 2.2 मीटर. है ना? समजतंय का सर्वांना? बरोबर. एक एक्झाम्पल देण्यात घ्या. सपोज आपण पतंग उडवतो, तर जो मांजा आहे तो भरपूर, त्याची लेंथ खूप मोठी आहे, घराच्या पेक्षा पण भरपूर मोठी आहे. बरोबर है ना? पण मग त्याला आपण काय करतो? बरोबर, चक्रीमध्ये गुंडाळतो आणि एक कुठेतरी रूमच्या कोपऱ्यात ठेवून देतो. तर एक्झॅक्टली सेम थिंग इज देअर. डीएनए खूप मोठा आहे, त्याची लेंथ खूप मोठी आहे, 2.2 मीटर. पण यस, त्याचं डायमीटर कमी आहे. डायमीटर किती असतो डीएनएचा मी सांगितलं तुम्हाला, किती असतो? 2 नॅनोमीटर. है ना? 2 नॅनोमीटर तर खूप कमी आहे डायमीटर, पण लेंथ खूप जास्त आहे. तर त्याला गुंडाळतो आपण आणि न्यूक्लियस मध्ये कुठेतरी ठेवून देतो. समजतंय का सगळ्यांना? तर लेंथ किती आहे? ह्युमन डीएनए ची लेंथ आहे 2.2 मीटर. आता जर तुम्हाला लेंथ दिली आहे, सपोज बॅक्टेरियाची इकोलाय, इकोलाय मध्ये लेंथ दिली आहे, तर तुम्हाला काय कॅल्क्युलेट करायचे? बेस पेअर किती आहे. मग नंबर ऑफ बेस पेअरचा फॉर्म्युला काय होऊन जाईल? यस, लेंथ ऑफ डीएनए डिवायडेड बाय डिस्टन्स बिटवीन ऍडजस्टंट बेस पेअर. एवढं तर करता येईल ना सगळ्यांना? बरोबर. सो लेंथ ऑफ डीएनए दिली 1.3 mm मिलीमीटर. सो 1.3 mm, है ना? आणि त्याला आपण या ठिकाणी डिवाइड करतोय कशाने? डिस्टन्स बिटवीन ऍडजस्टंट बेस पेअर. तर किती होऊन जाईल ते? है ना? तर यस, आपण बघतोय 10⁻⁹ -9. यस, है ना? डिवायडेड आहे म्हणजे वरती जाईल आणि मग इथे आपल्याला काय भेटेल? 10⁻⁶. सिम्पली एवढं कॅल्क्युलेशन केलं आपण. 1.36 डिवायडेड बाय, आपण या ठिकाणी काय केलं? 0.34. तर त्याचा आन्सर 4. यस, नंबर ऑफ बेस पेअर किती आहे? 4 × 6. 10⁻⁶ बेस पेअर, जे की आपण प्रिव्हियस स्लाइड वर ऑलरेडी बघितलं होतं. काय बघितलं होतं आपण? इकोलाय मध्ये किती बेस पेअर आहे? 4.6 × 10⁻⁶ बेस. तर फॉर्म्युला काय? लेंथ ऑफ डीएनए. कोणता फॉर्म्युला आठवायचा तुम्हाला? लेंथ ऑफ डीएनए. लेंथ ऑफ डीएनए इज इक्वल टू नंबर ऑफ बेस पेअर मल्टिप्लाइड बाय डिस्टन्स बिटवीन ऍडजस्टंट बेस पेअर. आय होप तुम्हाला क्लिअर होत असेल. प्रॅक्टिस केल्यावर अजून क्लिअर होईल. तर आपण प्रॅक्टिस, पण त्याच्या अगोदर एक दोन क्वेश्चन विचारतो मी तुम्हाला. है ना? क्विज तर आपण घेऊ, पण एक दोन क्वेश्चनचे आन्सर करा. सपोज जर मी तुम्हाला सांगितलं, मॅथमॅटिकल क्वेश्चन नीटला कसे येतात या टॉपिकवर. सपोज जर मी तुम्हाला सांगितलं, है ना, काय सांगितलं की ऍडेनाइन 20% आहे. ऍडेनाइनचं प्रमाण किती आहे? एक डीएनए आहे, त्या डीएनए मध्ये ऍडेनाइन किती आहे? 20% आहे. कॅन यू कॅल्क्युलेट किती सायटोस? कम ऑन, आय एम वेटिंग फॉर युअर आन्सर. फक्त एक गोष्ट दिली तुम्हाला, ऍडेनाइनचं कॉन्सन्ट्रेशन. ऍडेनाइन किती आहे? 20%. कॅन यू कॅल्क्युलेट सायटोसिन? कोण सांगेल मला आन्सर? सायटोसिन किती पर्सेंट आहे? कॅन यू कॅल्क्युलेट इट? यस, दॅट इज आन्सर. ऍडेनाइन जर 20% आहे, एक आन्सर आलाय, बाकीच्यांनी आन्सर करा. सायटोसिन किती आहे? 30%. करेक्ट आहे, गुड रोशनी. बरोबर, अप्रिशिएट. ऍडेनाइन 20% आहे, तर सायटोसिन किती? 30%. कसं काढलं? सिम्पल आहे. ऍडेनाइन जर 20% आहे, तर ऍडेनाइन ऑलवेज पेअर विथ थायमाइन. ते पण किती झालं? 20%. म्हणजे किती झालं? 40. म्हणजे किती उरले आता? 60 मध्ये दोन आहे, पण दोन्ही सारखे आहे, म्हणजे 60/2 किती झालं? 30%. सो सायटोसिन पण 30% आहे. एवढंच नाही तर ग्वानिन पण 30%. समजलं का सगळ्यांना? अशा प्रकारचे क्वेश्चन येतील तुम्हाला. बरोबर. यस, दुसरा क्वेश्चन कोणता येऊ शकतो? दुसरा क्वेश्चन किती येऊ शकतो? ऍडेनाइन 20% आहे, सेम. सायटोसिन 30% आहे, तर हायड्रोजन बॉन्ड्स किती? एका डीएनए मध्ये ऍडेनाइन 20% आहे. यस, या ठिकाणी सायटोसिन 30% आहे, तर हायड्रोजन बॉन्ड्स किती? मॅथमॅटिकल क्वेश्चन. तर आमचं मॅथ नाही आहे. अरे सिंपल गुणाकार भागाकार आहे, वजाबाकी बेरीज. 10वी पर्यंतचं मॅथ कन्सेप्ट क्लिअर असेल तर येऊ शकतो आन्सर, येईल. हायड्रोजन बॉन्ड्स किती? किती? हा, ऍडेनाइन म्हणजे 40%. व्हेरी गुड. पुढे 60%, म्हणजे टोटल किती झाले? माहित नाही.
टोटल सांगा, टोटल करेक्ट आहे, बरोबर आहे, सांग टोटल सांग, करेक्ट आहे, गुड. आणि कोणासोबत बाइंड होतो, थायमाइन. किती बॉन्ड आहे? यस, 2. म्हणजे किती होईल? 40. क्लिअर आहे. मग आता सायटोसिन आणि गॉनिन किती आहे? 3. म्हणजे किती होतील? बरोबर आहे ना? 30 गुणिले 3 किती झाले? 90. दोघांची टोटल करा. 130. समजलं का सगळ्यांना? अरे समजलं का? प्रॅक्टिस करायला लागेल है ना, त्याच्यामुळे एमसीक्यू असंच सॉल्व्ह करा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इन डीएनए स्ट्रँड न्यूक्लियोटाइड आर लिंक टुगेदर बाय. डीएनए स्ट्रँड मध्ये जे न्यूक्लियोटाइड्स एकमेकांना जॉईंट आहे, करेक्ट आहे, विथ द हेल्प ऑफ कोणता बॉन्ड? पीडी बॉन्ड, फॉस्फोडाइस्टर बॉन्ड. करेक्ट आंसर इज पीडी. क्लियर है करना? यस, नेक्स्ट है ना. नेक्स्ट, इन डीएनए मॉलिक्यूल द फॉस्फेट ग्रुप इज अटैच्ड टू कार्बन ऑफ डैश, है ना, sugar residue of its own nucleotide and carbon of dash sugar residue of the next nucleotide by dash bond. बोला, बोला काय आन्सर येईल? आपण डिफाइन केलं होतं फॉस्फोडायस्टर बॉन्डला. काय डिफाइन केलं होतं आपण, है ना? वन शुगर विच इज अटॅच टू द फिफ्थ कार्बन. One phosphate group which is attached to the fifth carbon of one sugar is get attached to the third carbon of another sugar. It going to form phosphodiester bond. समजता है का? बरोबर. Second, DNA is an acidic substance present in nucleus was first identified by. DNA चा शोध कोणी लावलाय? And he named it as न्यूक्लीन. काय आन्सर? फ्रेडरिक मिशर. फ्रेडरिक मिशरने शोध लावलाय आणि त्याने काय नाव दिलं होतं? न्यूक्लीन. विच ऑफ द फॉलोइंग पेअर इज इनकरेक्टली मॅच? मिसमॅच कोण झालाय? इनकरेक्टली मॅच कोण झालाय? प्युरिन, एडेनाइन आणि ग्वानिन, pyrimidine, cytosine and uracil, nucleoside, adenosine, thymidine, DNA the basic molecule. कौन मिसमैच है? कौन इनकरेक्ट मैच है? कौन स्टेटमेंट रॉंग है? यस, कोणतं रॉंग आहे? न्यूक्लिओसाइड, ऍडेनोसाइन आणि थायमिडिन. मग काय पाहिजे होतं तिथे? काय काय थायमिडिन नव्हतं पाहिजे, है ना? बरोबर. काय पाहिजे तिथे? कास थोडी युरस. काय डीएनए मध्ये असतो ना न्यूक्लिओसाइड, पेंडो शुगर आणि नायट्रोजन. करेक्ट आंसर इज डीएनए बेसिक मॉलिक्यूल. डीएनए बेसिक मॉलिक्यूल नाही आहे. मी सांगितलं तुम्हाला, ऍसिडिक प्रॉपर्टी आहे ना डीएनए मध्ये, त्याचं नाव काय दिलंय आपण? न्यूक्लिक ऍसिड. ऍसिडिक प्रॉपर्टी नावाचा ऍसिड आहे ना, बेसिक कुठून येईल? तुम्हाला रिडेबल नसेल, मी रीड करतो. इफ डबल स्टँडर्ड डीएनए हॅज 20% ऑफ सायडोसिन. अशा प्रकारचे क्वेश्चन आपण सॉल्व्ह केले. आता याचा करेक्ट आन्सर तुम्ही द्या. 20% सायडोसिन आहे. व्हॉट विल बी द पर्सेंटेज ऑफ एडेनाइन? एडेनाइनचं पर्सेंटेज किती आहे? ऑब्विसली रिव्हर्स करा फक्त, 30%. क्लियर आहे? If one polynucleotide strand of DNA molecule, the ratio of A plus D divided by G plus C, ratio of the entire DNA molecule किती असणार आहे? Always 1, constant. If the sequence of bases in one strand of DNA, ADGC, ATGC, what will be the sequence of base on complementary strand? एका स्ट्रँडचा सिक्वेन्स दिलाय तुम्हाला. एक स्ट्रँड आहे कोणताही, काय सिक्वेन्स आहे? ए टी जी सी, ए टी जी सी. दुसऱ्या स्टँड वरचा सिक्वेन्स काय? काय येईल? ए तर काय येईल? टी ए सी जी, टी ए सी जी, टी ए सी जी. कुठे आहे का टी ए सी जी? इथे टी पाहिजे. टी ए सी जी, थर्ड वन इज करेक्ट. समजलं का ना? हाऊ फार इज इच बेस पेअर फ्रॉम द नेक्स्ट वन इन डीएनए डबल हेलिक्स मॉडेल? डिस्टन्स बिटवीन ऍडजस्टंट बेस पेअर विचारलाय तुम्हाला, क्लिअर कट. किती आहे? 0.34 नॅनोमीटर. तेच दिलंय, फक्त भाषा बदलली आहे. भाषा बदलली की आन्सर येत नाही तुम्हाला. नेक्स्ट एवढा मोठा डीएनए,
बरोबर. 2.2 मीटरचा डीएनए आपण छोट्याशा सेलमध्ये, सेलच्या न्यूक्लियस मध्ये काय करतोय, फिट करतोय, पॅकेज करतोय. नेक्स्ट पॉइंट विल बी पॅकेजिंग ऑफ डीएनए. तर तो आपण आता उद्याच्या लेक्चरला अंडरस्टँड करू. उद्या टेस्ट आहे कम्प्लीट चॅप्टरवर, 5व्या चॅप्टरवर. WWT किती वाजता ठेवायची आहे टाइम? किती? 10, 10:30, 11? बोला किती वाजता ठेवायचं? किती वाजता ठेवायचं? 10:30, 11? बोला. 11 है ना. तर टेस्ट उद्या किती वाजता होईल? 11 वाजता. ज्यांना 11चा टाइम जमणार नाही त्यांनी आधी या. कोण आहे असं ज्यांना 11चा टाइम जमणार नाही? किती वाजता जमेल? 10ला. ज्यांना 11चा टाइम जमणार नाही 10ला या, काही प्रॉब्लेम. 10 नंतर कधी या, बरोबर है ना. तुमची टेस्ट होईल. क्लिअर आहे सर्वांना? है ना. अभ्यास करा. आज पण मग डीएनआरपी होणार नाही. डीएनआरपी आपण डायरेक्टली स्टार्ट करू आता. यस, है ना, मंडे पासून, है ना. ईद पासून, ईदच्या दिवसापासून स्टार्ट करू मंडेला, बरोबर है ना. तो है ना, तुम्हारे लोग डीएनआरपी, है ना, बरोबर. ठीक, यू कॅन लिव्ह, जाऊया.